हरवलेले दिवस येतील का पुन्हा? जगलो आज आणि उद्या हाच दिवस जुना. नशिबाने एकदा पुन्हा कुठेतरी भेटू, आठवणीला एकदा एकत्र मिळून वेचू. पण तेव्हा सर्व काही बदललेलं असेल. कोणीतरी बोलायतंय म्हणून भेट लवकर सुटेल. लांबपर्यंत चालणाऱ्या गप्पा गोष्टी राहणार नाहीत. आठवणींचा हा झरा मग त्या दिशेने वाहणार नाही. आज सोबत आहोत, वाटेल तसं जगून घ्या. जीवनभर पुरतील अशा आठवणी जपून घ्या. जीवनभर पुरतील अशा आठवणी जपून घ्या. आज आमच्या हिमाचल टूरचा दुसरा दिवस. एक दिवस शिमल्यामध्ये मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पहाटेच आम्ही निघालो मनालीच्या दिशेने. मनाली ज्याप्रमाणे सिमला खूप सुंदर आणि अतिशय छान असं हिल स्टेशन आहे, तर मनाली हे त्यापेक्षाही 2 पाऊल पुढे. म्हणजे मनालीचं सौंदर्य इतकं अवर्णनीय आणि इतकं अप्रतिम आहे की ते शब्दामध्ये आपल्याला वर्णन करता येणारच नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला आजचं जे सकाळची जी आन्हिका आहेत, म्हणजे आम्ही जे सकाळी उठून आम्ही जे काही नाश्ता वगैरे केला किंवा जे काही तयारी केली, हे तुम्हाला न दाखवता मी मुद्दाम प्रवासामधल्या ज्या थोड्या व्हिडिओ क्लिप होत्या लहान सहान. बघा, तुम्हाला दिसत असेल इथे पर्वतरांगा आहे आणि तिकडे तो नंतर पूर्ण बर्फाच्छादित पर्वत दिसतो आहे. अशा तुमच्यापर्यंत शेअर करण्यासाठी मुद्दाम आधीच्या व्हिडिओच्या आधी बाकीचं जे काही कामं आहेत ते दाखवले नाहीत. तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप नका करू, कारण इतकं सुंदर अप्रतिम सौंदर्य निसर्गाचं क्वचितच पाहायला मिळतं आपल्याला. नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आज आमच्या टूरचा दुसरा दिवस. आज आम्ही सगळ्या मैत्रिणी आहोत मनालीमध्ये. आणि मनालीमध्ये आज आम्ही छान मस्त सगळ्यांनी सारखा ड्रेसअप केलेला आहे. हाऊस आहे नटण्याची. थंडी तर इतकी असते, पण काय करणार आहे, आपण नेहमी इथे येत नाही. मी तुम्हाला सगळ्या मैत्रिणी माझ्या दाखवते. हे आधी व्ह्यू बघून घ्या इथला. सगळीकडे असं बर्फ पडलेला आहे मस्तपैकी, पहा. आणि एवढ्या थंडीमध्ये आम्हाला किती हाऊस. हे पहा, ह्या सगळ्या मैत्रिणी आहेत. ही माझी मैत्रीण टीचर आहे, पण ती इथं पण तिचा टीचरपणा सोडत नाही, सारखी धावत असते. अगं इथे तर नको सांगू असं. हे बघा, सगळेजणी आम्ही असं छान तयार झालेलो आहे. खाली तापमान आहे पण नादच खुला. हो, हे बघा सगळ्यांनी छान सारखा मेकअप केलाय. ती बया तिकडे कुठे चालली? अगं इकडे ये ना. झालं नाही, खान बन गई. हे बघा, ए सगळे थंडी ना लागे अशी बसायची झोपायची वेळ आलेली आहे. काय करा समजत नाहीये. चला, थंडी वाजते पण हाऊस खूप जीवाला, काय करणार. आम्ही सगळ्या मैत्रिणी नेहमी आम्ही मस्त फिरायला जात असतो, टूर काढत असतो. ए या ग इकडे पटकन, लवकर या. हे बघा, आम्ही सगळ्याजणी मस्त अशी फिरायला जात असतो. हाय. या निसर्ग सौंदर्यामध्ये साधे सिंपल फोटो काढल्यात मजा. काय मजा, त्यापेक्षा आम्ही छोट्या सगळ्या मैत्रिणी मिळून छोट्या रील्स तयार केल्या. तीच एक आठवण. थोडासा तेवढाच आपल्याला स्त्रियांना आनंद अशा लहान सहान क्षणामधून वेचता येतो. तर मनालीमध्ये भरपूर असे आपल्याला स्पॉट्स आहेत पाहण्यासाठी. त्यामध्ये हिडिंबा टेम्पल येतं, सोलांग व्हॅली येते, रोहतांगमधील अटल टनल हा जगातील सर्वात लांबीचा बोगदा आहे. हा सर्वात लांबीचा आणि 10,000 फूट उंचावर असलेला बोगदा आहे, टनल आहे, जो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मी दाखवलेलाच आहे. अतिशय अप्रतिम असा बोगदा आहे. आणि त्याचप्रमाणे मनू टेम्पल आहेत, मॉल रोड आहेत. असे आज तुम्हाला त्यातल्या काही पॉईंट्स दाखवते या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या म्हणजे हिमाचलचे जे पुढची आपली हिमाचल टूरची जी सिरीज आहे, त्या सिरीजमध्ये पुढचे तुम्हाला स्पॉट्स दाखवण्याचा प्रयत्न करेल. आता आम्ही ह्या ज्या ठिकाणी आहोत तर हे आहे
सिसू, हा सिसू पॉईंट आहे आणि येथे हा जो तुम्हाला हा स्पॉट दिसतो आहे, हा स्पॉट आम्ही रस्त्याने चालताना एका ठिकाणी थांबलो, कारण आम्हाला थोडेसे असे फोटो वगैरे काढायचे होते, काही रील्स बनवायच्या होत्या, थोडंसं मजा करायची होती, म्हणजे मैत्रिणींसोबत वेळ घालवायचा होता. त्यामुळे आम्ही हा असा एकांत ठिकाण पाहिलं. तुम्हाला दिसत असेल इथे अजिबात गर्दी नाही आणि गर्दी नसल्यामुळेच आम्हाला तेथे सगळ्या मैत्रिणींना थोडी एन्जॉयमेंट म्हणजे थोडीशी मजा करता आली. आम्ही टूरला निघतानाच आम्ही सगळ्यांनी ठरवून घेतलेले होते की आम्ही कुठल्या दिवशी कोणते ड्रेस आम्ही परिधान करणार आहोत किंवा कुठल्या दिवशी कोणती साडी घालायची, कोणी सलवार घालायचा, हे सगळं आम्ही ठरवलेलं होतं. त्यामुळे थोडं प्रमाणात का होईना आमच्या टूरला अधिकच छान मजा येण्यात सहकार्य झालं आणि फोटोज पण छान निघालेत. रोहतांगपासून जवळच असलेला सिसूचा पॉईंट खूप छान असा अप्रतिम सौंदर्याने बहरलेला आहे. बघा, इथे रस्त्याने तुम्हाला ही जी नदी दिसते आहे, ही नदी थोड्या प्रमाणात बर्फाने गोठलेली होती. इतकं मनालीचं टेम्परेचर म्हणजे जवळपास ज्या दिवशी आम्ही मनालीला होतो, टेम्परेचर हे -7 -8 डिग्रीच्या दरम्यान इतकं ही एक छोटीशी नदी आहे. इथे पहा बर्फाची मी तुम्हाला दाखवते आणि सगळीकडे असं पहा, तुम्हाला दिसत असेल सगळीकडे असं पूर्ण बर्फ आहे. थंडी तर इतकी आहे आणि इथे स्पेशल आपण जर थंडीमध्ये आलो तर स्पेशल आपल्याला कपडे मिळतात घ्यायसाठी आणि ते कपडे घातल्याशिवाय आपण इथे फोटो पण काढू शकत नाही आणि हिंडू पण शकत नाही. आता मी तुम्हाला बॅक कॅमेरा पूर्ण याचा व्ह्यू देते. हे बघा, पूर्ण इथे बर्फ पडतो आणि 22 डिसेंबर 20 डिसेंबर नाताळच्या वेळेस या भागामध्ये भरपूर बर्फ पडतो. बघा, आम्ही काल इथे आलो तर कालचं टेम्परेचर जे होतं ते -3 डिग्रीज होतं, म्हणजे 0 डिग्रीच्या देखील कमी इथे टेम्परेचर गेलेलं होतं. पहा, इथे मस्त अशी खळखळ नदी वाहत आहे. पहा, आणि इथे जरा भीती पण आहे, अशी पाय वगैरे हे करून घसरून पडायची वगैरे. कॉक्सर, मनाली, त्याचप्रमाणे ओल्ड मनाली आणि वशिष्ठ टेम्पल, हिडिंबा टेम्पल, मनू टेम्पल, सोलन व्हॅली, रोहतांगचा अटल टनल, असे भरपूर असे खूप सुंदर आणि अप्रतिम सौंदर्याने नटलेले पर्यटन स्थळ किंवा पर्यटन स्पॉट आपण त्याला म्हणू, तुम्हाला मनालीमध्ये पाहायला मिळतील. आणि मनालीमध्ये प्रत्येक ऋतू एन्जॉय करणाऱ्याला, पर्यटनासाठी प्रत्येक ऋतू हा एन्जॉय करण्यासारखा आहे. ज्यांना पावसाळ्यामध्ये यायचं असेल ते पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येऊ शकतो. ज्यांना स्नो एन्जॉय करायचा असेल तो हिवाळ्यामध्ये. आणि ज्यांना ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स करण्याची आवड असेल त्यांच्यासाठी मनाली हे शहर एकदम मस्त आहे. त्यांनी नक्की या स्थळाला व्हिजिट द्या. तुम्हाला आवडणारे सगळे स्पोर्ट्स येथे तुम्हाला मिळतील, ज्यामध्ये रिव्हर राफ्टिंग आहे, पुन्हा पॅराग्लायडिंग आहे, आणखीन असे बरेचसे स्पोर्ट्सचे ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स तुम्हाला इथे खेळायला मिळतील किंवा पाहायला मिळतील. आता बोलता आपण आलेलो आहे अटल टनल, जे रोहतांगमध्ये येथे आहे. अटल टनल हा जगातील सर्वात मोठा टनल असून तो 10,000 फूट उंचीवर आहे आणि हा जो टनल आहे हा सुमारे 9 किलोमीटर इतकं अंतराचा आहे. तुम्हाला आता ह्या टनलमध्ये पुढे टनलचा व्हिडिओ दिसणार आहे. आणि या टनलचं वैशिष्ट्य असं आहे की याआधी मनालीमध्ये ज्यावेळेस बर्फ पडायचा त्यावेळेस अटल टनल
त्यावेळेस इथली जी वाहतूक होती ती वाहतूक बंद व्हायची. पण जेव्हापासून या टनलची निर्मिती झालेली आहे, यांना अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने या टनलचं नाव प्रसिद्ध झालेलं आहे किंवा या टनलला अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ बनवण्यात आलेलं आहे. तर या टनलचं वैशिष्ट्य असं आहे की या टनलमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, इथे प्रत्येक 500 मीटरच्या अंतरावर एक एक्झिट डोअर आहे. म्हणजे तुम्हाला टनलमधून बाहेर एक्झिट करता येते. हा 9 किलोमीटर अंतराचा जगातील सर्वात मोठा बोगदा आहे आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे सुमारे 1 किलोमीटरच्या अंतरावर प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे बसवलेले आहेत की जर का कुठली असुविधा घडेल तर त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत ते पोहोचवता येईल. तर असा अटल टनलचा प्रवास करून आम्ही परत निघालो होतो आमच्या राहण्याच्या व्यवस्थेकडे. आणि इथे व्हिडिओचा मी शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिमाचल टूरच्या आपल्या मनालीमधले पुढचे पॉईंट्स दाखवण्याचा आणि त्याला प्रत्येक पॉईंट दाखवण्याचा प्रयत्न करते. आता इथे व्हिडिओचा शेवट करूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.